प्रेग्नन्सी प्लॅनिंग म्हणजे काय? आपल्याकडे असं समजलं जातं की फक्त आईची हेल्थच महत्त्वाची आहे. तर फक्त आईची हेल्थ महत्त्वाची नाहीये. याच्यात वडिलांची हेल्थ पण महत्त्वाची आहे. सुरुवात म्हणजे हेल्दी लाईफस्टाईल, की दोघांची हेल्थ किंवा लाईफस्टाईल चांगली असली पाहिजे. याच्यात सगळ्यात महत्त्वाचा फॅक्टर येतो की वजन. आयडियली BMI 25च्या खाली पाहिजे. इंडियन सेटअपमध्ये 23च्या खाली असेल तर चांगलं. एक सिंपल कॅल्क्युलेशन आहे की तुमची हाईट इन सेंटीमीटर मायनस 100 हे एवढं तुमचं ॲटलिस्ट वजन असलं पाहिजे. हे महत्त्वाचं आहे. त्याच्यानंतर वेळेवर जेवण, वेळेवर झोप, स्ट्रेस फॅक्टर किंवा तुमचं काही लाईफस्टाईलमध्ये स्मोकिंग असेल, अल्कोहोल असेल, ह्या गोष्टी तर अवॉइड व्हायलाच पाहिजे. कारण ज्या गॅमेट्स असतात, ओव्हम आणि स्पर्म असतात, त्या हायली डेव्हलपिंग सेल्स असतात आणि याच्यात हा स्ट्रेस वाढला का सगळ्यात आधी इफेक्ट ह्या सेलवर होतो आणि त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी राहायला पण प्रॉब्लेम येऊ शकतो. प्रेग्नन्सी राहिली तर मल्टिपल ॲबॉर्शन होऊ शकतात. जर ॲबॉर्शन नाही झाले तर BP वाढू शकतो, डायबिटीज होऊ शकतो, प्रीटर्म डिलिव्हरीज होऊ शकतात. ह्या सर्व गोष्टी लाईफस्टाईल रिलेटेड, तुमच्या वेट रिलेटेड, तुमच्या स्ट्रेस रिलेटेड, तुमचं परत ॲडिक्शन सगळं काही असेल, समजा टोबॅको, तंबाखू, सिगरेट किंवा अल्कोहोल असेल, ह्या सगळ्या गोष्टींनी मॅटर करतात.